संदर्भामध्ये स्टँडिंग ऑर्डर्स या अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी किती मदत द्यायची, पूर्णतः पडझड झालेल्या घरांसाठी किती मदत द्यायची ही आपल्याकडे ठरलेलं आहे। त्याप्रमाणे त्या घरांची मदत आहे। शेतकऱ्यांच्या बाबतीत जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामा करत नाही तोपर्यंत कुठलीही मदत आपल्याला नजर पाहणीवरून देता येत नाही। त्यामुळे पाऊस उघडला, शेतात जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली की नेहमीच्या पद्धतीप्रमाणे महसूल आणि कृषी यंत्रणा या संयुक्त टीम आम्ही तयार करतो आणि त्या टीम फील्डवर जातात, फोटो काढतात शेतकऱ्याबरोबरचे आणि त्याप्रमाणे पंचनाम्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे येत असतो। साहेब, रस्त्यांची खूप दुरावस्था झालेली आहे जिल्ह्यातल्या सगळ्याच, ही वस्तुस्थिती आहे। आपला मी बऱ्याच वेळा सांगतो, आपला जिल्हा म्हणजे एकूण 8 विधानसभा क्षेत्रापैकी 8च्या 8 काही विधानसभा क्षेत्र 100% डोंगरे आहेत आणि काही अंशतः डोंगरे आहेत आणि अशा अतिवृष्टी पुरामुळे मोठ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं आणि पुलांचं फरशी पुलांचं नुकसान होत असतं। म्हणूनच शनिवारची बैठकी महत्वाची आहे। शनिवारच्या बैठकीमध्ये आम्ही सगळ्या सूचना देऊ आणि सुदैवाने जिल्ह्याकडे सार्वजनिक बांधकाम आणि ग्रामीण विकास दोन्ही महत्वाची खाती म्हणजे ग्रामीण रस्ते जिल्हा परिषदेकडे करण्याचं खातं मान्य जयभाऊंच्याकडे आहे आणि मोठे रस्ते PWD कडे फरशी पुलं करण्याचं खातं मान्य शिवेंद्रराजेंच्याकडे आहे। त्यामुळं त्या दोघांच्याही खात्याचा उपयोग या अतिवृष्टीतल्या मदतीत जिल्ह्याला ज्यादा निधी मिळावा आणि सगळं नुकसान झाले ते भरपाई करण्याच्या अनुषंगानं ज्यादा निधी मिळावा यासाठीचा आमचा प्रयत्न आहे। साहेब, महसूल अधिकाऱ्यांचे पाटण तालुक्यामध्ये नंबरच लागत नाहीत, बंद असत आहेत आणि पुराची परिस्थिती पाटण तालुक्यामध्ये आहे। तहसीलदारांचे फोन लागतात, मात्र क्षेत्रीय जे अधिकारी आहेत त्यामध्ये क्षेत्रीय अधिकारी फील्डवरती आहेत। फील्डवरती बऱ्याच प्रमाणामध्ये रेंज नसते। आता मला आटोलीला, पाचगणीला, हुंबारण्याला जर आमचा तलाठी असला तर त्याचा फोन कसा लागेल? प्रॉपरली हेळवाकलाही रेंज नाही। तर काल आम्ही स्वतः हेळवाकमध्ये मी कलेक्टर SP शिव होतो, आम्हाला तिथनं अर्जंट फोन लावायचे तर आमचे फोन नाहीत लागले। त्यामुळं मी तुम्हाला पहिल्यांदा बघायचं झालं, आमची सगळी यंत्रणा फील्डवरती आहे। फोन लागतोय का न लागतोय आता ही टेक्निकल प्रॉब्लेम आहे, पण मी म्हणलं तसं फील्डवरच्या अधिकाऱ्यांचं मॉनिटरिंग डेप्टी इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर करतायत। तर त्या डेप्टी इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचं मॉनिटरिंग सुप्रिटेंडेंट इंजिनियर स्वतः करतायत आणि रॅन्डमली आधीमध्ये मी सुप्रिटेंडेंट इंजिनियरला फोन करून कुठं आहे तुम्ही, तुमची यंत्रणा कुठं आहे ह्याचा मी रिव्ह्यू घेत असतो। माझ्या माहितीनुसार अप टू माय नॉलेज आमची सगळी यंत्रणा सतर्क अलर्ट मोडवरती फील्डवरच आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।